नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत TIT 2025 रोजी होणाऱ्या परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या मानसशास्त्र या विभागातील प्रश्न। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 21, प्रेरणा म्हणजे काय? पर्याय आहे बाह्य शक्ती, कृतीस प्रवृत्त करणारी अंतर्गत शक्ती, केवळ भावना, क्षण। तर याचा चूक असणारे पर्याय क्रमांक बी, कृतीस प्रवृत्त करणारी अंतर्गत शक्ती। प्रश्न क्रमांक 22, प्राथमिक प्रेरणांमध्ये कोणती प्रेरणा आहे? ते पर्याय आहे आत्मसन्मान, अन्न, यश आणि स्पर्धा। तर याचा चूक असणारे पर्याय क्रमांक बी, अन्न। प्रश्न क्रमांक 23, सवय म्हणजे काय? तर पर्याय आहे इच्छेने केलेली कृती, वारंवार केलेली स्थिर झालेली कृती, विचारपूर्वक कृती आणि आकलन। तर याचा चूक असणारे पर्याय क्रमांक बी, वारंवार केल्याने स्थिर झालेली कृती। प्रश्न क्रमांक 24, भावना व्यक्त होतात। पर्याय आहे विचारांद्वारे, वर्तनाद्वारे, इंद्रियांद्वारे, स्मरणशक्तीने। तर याचा चूक असणारे पर्याय क्रमांक बी, वर्तनाने भावना व्यक्त होतात। प्रश्न क्रमांक 25, कोणती प्रेरणा द्वितीयक प्रेरणा आहे? पर्याय आहे झोप, अन्न, पाणी, सामाजिक प्रतिष्ठा। तर याचा चूक असणारे पर्याय क्रमांक डी, सामाजिक प्रतिष्ठा ही द्वितीयक प्रेरणा आहे। प्रश्न क्रमांक 26, खालीलपैकी भावना व्यक्त करण्याची पद्धती कोणती आहे? पर्याय आहे अभिव्यक्ती, आकलन, स्मृती आणि वाचन। तर याचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अभिव्यक्ती। प्रश्न क्रमांक 27, सवयींचा विकास कशामुळे होतो? पर्याय आहे सजाव, पुनरावृत्ती, विस्मरण, प्रेरणा। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक बी, पुनरावृत्तीमुळे सवयींचा विकास होतो। प्रश्न क्रमांक 28, वर्तनाचे मुख्य प्रकार कोणते? पर्याय आहे शारीरिक, मानसिक, मौखिक व लिखित, उद्देशपूर्ण व अनैच्छिक, वाचन व लेखन। तर याचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, उद्देशपूर्वक व अनैच्छिक हे वर्तनाचे मुख्यत्वे 2 प्रकार आहेत। प्रश्न क्रमांक 29, हॉर्थॉर्न प्रभाव कोणत्या घटकाशी संबंधित आहे? पर्याय आहे प्रेरणा, स्मृती, बुद्धिमत्ता, समाजीकरण। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक ए, प्रेरणा। प्रश्न क्रमांक 30, आदर्श वर्तन विकसित करण्यासाठी काय आवश्यक आहे? पर्याय आहे बंधने, शिस्त आणि मूल्य, शिक्षण, परीक्षा, शिक्षण। तर याचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, शिक्षण, शिस्त आणि मूल्य शिक्षण। या पुढचे प्रश्न आपण पुढील भागात बघणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।